करत असून रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर या ठिकाणी UBT लढत आहे। तर NCP ही पुणे, ठाणे आणि सातारा, सांगली या 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत आहे। तर एकंदरीत या निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून समोर जात आहोत आणि मुद्दा या निवडणुकीचा जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या घोडेबाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्याकरता आणि सुसंस्कृत सभ्यपणा हा टिकून ठेवण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या संविधानिक मूल्यांच्यासह आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करत असताना आम्ही या निवडणुकींना पुढे जाणार आहोत। या निवडणुकीमध्ये वारे माप पैसा खर्च होणार आहे। बॅगाच्या बॅगा, पोतेच्या पोते, ट्रकच्या ट्रक भरून पैसा ओतला जाणार आहे। पैसा फेक तमाशा देख हा तमाशा देखील मांडलेला आहे। नवे तर अनेक ठिकाणी 5 लाख रुपये ॲडव्हान्स देऊन नगरसेवकांना उचलण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। आणि या पैशाच्या वापरात आणि घोडेबाजारात केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी देखील आपापल्या मित्रपक्षाचे उमेदवार, मित्रपक्षाचे मतदार हे पळवत आहेत। तर स्वतःच्या पक्षातल्या लोकांना देखील पैसे दिल्याशिवाय चालणार नाही इथपर्यंत हा घोडेबाजार गेलेला आहे। 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असताना वोट चोरीच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले होते आणि आता या घोडेबाजाराच्या माध्यमातून ते त्याची सत्ता टिकवत आहेत। एकंदरीत या निवडणुकीमध्ये बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हे एक चित्र जे निर्माण करून ठेवलेलं आहे महायुतीने, या संदर्भामध्ये एक चिंता व्यक्त होणं साहजिक आहे। त्यामुळे हार जीत आपल्या ठिकाणी निवडणुका येतील जातील, मात्र महाराष्ट्रातील तमाम जनतेला लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही साथ घालत आहोत। आणि असं आपण खपून घेणार आहोत का, अशा पद्धतीनं राजकारण चालणार आहे का, हा एक संतप्त सवाल त्यांना विचारत असताना आम्हाला त्यांनाही साथ घालायची आहे की या आपण सर्व मिळून भारतीय जनता पक्षाची दंडेलशाही आणि हुकुमशाही ही रोखू। नाही सर, सकपाळ साहेब तुम्ही म्हणालात की या जागा लढतात, पण आज सकाळी संजय राऊत यांनी एक मुद्दा उपस्थित केला की निवडून किंवा जिंकून येण्यासाठी आवश्यक जे संख्याबळ आहे ते कुठे आहे? संख्याबळ हा आपल्या ठिकाणी आहे लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणं, कारण निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे, उत्सव आहे। या उत्सवामध्ये विरजन घालण्याचं आणि विकृती घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करतोय। त्यामुळे निवडणुका जिंकणं हा वेगळा भाग आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्या मूल्यांकरता, आपल्या नीतीकरता आणि विचारांकरता लढणं, संघर्ष करणं हा एक भाग आहे। त्यामुळे संघर्षाची भूमिका ही महाविकास आघाडीची आहे। तुम्ही गंभीर आरोप केला की 5 लाख रुपये ॲडव्हान्स देऊन उमेदवार फोडणं सुरू आहे, नगरसेवक घेणं सुरू आहे, कुठे हे नेमकं सुरू आहे, माहिती आली तुमच्या? हाताच्या कंगणाला आरसा कशाला केलेला आरोप नाही आहे, तर ही वस्तुस्थिती आहे। आपणही आपल्या माध्यमांच्या रिपोर्टरला जर नुसता एक फेरफटका या भागातून मारून यायला सांगितला तर ही माहिती आमच्यापेक्षा अधिक ही आपल्या हाताशी लागल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदारांना पैसा देऊन कुठे पहिले आंब्याच्या ज्या आहेत आंब्याचे खोके जे आहेत ते दिले, त्यासोबत काही गिफ्ट पाठवले आणि आता थेट पैशाची देवाणघेवाणी सुरू झालेली आहे। नाही, पण सकपाळ साहेब तुम्ही म्हणालात की पैशाच्या थैल्या, गोणी आणि सगळं काय काय तयार आहे, तर महाविकास आघाडीकडे काय तयार आहे? महाविकास आघाडीकडे लोकशाही वाचवण्याचा ठाम निर्धार जो आहे आणि संघर्षाची भूमिका तयार आहे। विरोधी पक्ष आहेत किंवा महायुतीमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये सुद्धा कुरघोडी होत असल्याचे दिसून येत आहे। काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढती करू अशा सुद्धा काही वक्तव्य पुढे येत। सत्ता पिपासू सर्व मंडळी ही महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेली आहे। त्यांना विचाराची, विकासाची, नीतिमूल्याशी, भारताच्या महान परंपरेशी आणि अर्थात महाराष्ट्र धर्माशी काही देणं घेणं नाही। सत्ता आणि सत्ता हा त्यांच्यासाठी परवलीचा शब्द आहे आणि हे सत्ता पिपासू एकत्र आल्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार हे सुरू आहे आणि त्यामध्ये हा टोळी युद्धाचा भाग हा याही निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळतोय। रायगड ही खुर्चीची होताना दिसते, आपल्या इकडनं कोणत्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी? जागा वाटपात आम्ही आज UBTला दिले, ते त्यांचा निर्णय त्यांच्या पद्धतीने जाहीर करतील। थँक्यू। विषारी दारूमुळे अनेक जणांचा जीव गेला।
कालच्या 3 घटना जर आपण बघितल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही जेव्हा लाच काढतो तेव्हा आम्ही शेलक्या भाषेत बोललो अशा पद्धतीने बोलला जातो. कुठेतरी दरिद्रीसारखे शब्द, दरिंदरसारखे शब्द आम्ही वापरतो तर त्याला शिवीगाळ संबोधलं जातं. मात्र खरंच सांगा की महाराष्ट्रातल्या काल 3 घटना, एका मृतदेहाची जी एक महिला जळाली होती त्या महिलेच्या ऐवजी दुसऱ्याच